नमस्कार. जय नामदेव. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व थोर विभूती आणि तुम्ही सर्व वाळवा समाज बांधव, संत नामदेव महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता आणि त्याचबरोबर विश्व महासंमेलन याचा प्रचार करणं आणि या उद्देशानेच आज आपण रामचंद्र वासुदेव माळवदे यांच्या घरी जमलेलो आहोत. आणि हा जो प्रचार आहे याचा उद्देश आहे एकच आहे. तो उद्देश तो म्हणजे प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचणं आणि जो आपला विश्व संमेलनाचा प्रचार आहे ना तो करणं आहे. आता या निमित्तानं आपल्याकडे थोड्याशा विभूती आलेल्या आहेत. यांचं ओळख आणि यांचं स्वागत आपण करणार आहोत. तर ओळख आणि स्वागत आपण वाळवा समाज बांधव आहे ना यांच्या वतीनं करत आहोत. संत नामदेवांच्या कार्याची पताका उंचावण्याचं कार्य आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या विश्व महासंमेलनाचा जागर प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्या थोर विभूती करत आहेत. आणि त्या म्हणजे प्रथम मी नाव घेत आहे ते म्हणजे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ मीनलताई कुडाळकर या आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांचं जे स्वागत आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे सौ अनुराधा माळवदे यांना. फूल आणि नारळ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक श्री संतोष मुळे दादा यांचंही स्वागत करण्यात येत आहे. आणि त्या स्वागतासाठी मी आमंत्रित करत आहे श्री रामचंद्र माळवदे यांना. फूल आणि नारळ देऊन यांचंही स्वागत करण्यात येत आहे. यानंतर पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शारदा मामी जौंजा यांचंही स्वागत करण्यात येत आहे. आणि यांचं स्वागत सौ रंजना खटावकर या करतील. खूप खूप स्वागत आहे. यानंतर वाळवा तालुका महिला अध्यक्षा श्रीमती सुनीता औंधकर यांचंही स्वागत सौ मंगल माळवदे या करतील. अध्यक्ष झाली म्हणून भावाला माहेरी स्वागत झालेलं आहे. याच्यानंतर प्रसिद्धी प्रमुख श्री अश्विन बारटक्के यांचं स्वागत करत आहेत काशीनाथ माळवदे आप्पा. नंतर शिराळा महिला प्रतिनिधी सौ मनीषा नाझरे यांचं स्वागत ऋतुजा माळवदे करतील. यानंतर सौ अलका पेटकर यांचं स्वागत करत आहे जयश्री खटावकर ताई. यानंतर मेघा खांडके ताई यांचं स्वागत करत आहे सौ अनुराधा माळवदे. प्रसंगी मला एक दोन ओळी बोलायला वाटतात. त्या म्हणजे नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. देवाचं नाव आपण घेतो आणि देवाचं नाव घेतल्यानंतर आपल्याला समाधान लाभतं. पण हे आत्मिक समाधान केव्हा लाभतं तर आत्मिक समाधान नामस्मरण जप तप करतो तेव्हा आपल्याला एक आत्मिक समाधान लागतं. म्हणजे आपण आपल्या समाधानासाठी देवासाठी काहीतरी मागत असतो पण देवाचं सुद्धा समाधान होणं गरजेचं आहे. मग या देवाचं जर समाधान व्हायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे. त्यांची जी शिकवण आहे ना ती शिकवण आपण स्वीकारली पाहिजे.
त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती आपण अंगीकारली पाहिजे आहे. तेव्हाच खऱ्या अर्थानं देवाचं समाधान होणार आहे. आणि पहा ना, देवाने आपण शिकवण तरी कोणती दिली आपल्याला? सगळे एवढे संत महात्मे सगळे होऊन गेले, त्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, पण ती कोणती दिली त्यांनी शिकवण? राष्ट्रीय भावना, राष्ट्रीय एकात्मता, एकसंघ बनणं, एक दुसऱ्याला मदत करणं, सहकार्य करणं, कोणाचं मन न दुखावणं, प्रत्येक व्यक्तीला आपल्या बरोबर घेऊन जाणं, हीच शिकवण दिलेली आहे त्यांनी. मग हाच वारसा घेऊन त्या सर्व थोर विभूती पुढे चाललेले आहेत, त्यांचाच वारसा घेतलेला आहे. म्हणून मला म्हणावं वाटतं या ठिकाणी, साधू संत येती घरा तोची दिवाळी बसल्या. खऱ्या अर्थानं या वाळवा नगरीला हे साधू संत जे आहेत विभूती यांचे पाय लागलेले आहेत. कारण साधू संतांची शिकवण आहे ना, ते घेऊनच तर पुढे चाललेले. आता साधू संत म्हणजे कोण होते हो? तुमच्या आमच्यासारखे माणसं होते, ज्यांचे विचार चांगले आहेत, ज्यांचे विचार उच्च आहेत, ज्यांची नीतिमत्ता चांगली आहे. त्यांना आपण संत असं संबोधलं, तोपर्यंत आपल्याला माहित नव्हतं की हे संत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास दिला लोकांनी, प्रचंड त्रास दिलेला आहे. नंतर लोकांना कळलं की हे संत आहेत. मग तशाच पद्धतीनं त्यांचीच धुरा घेऊन हे पुढे चाललेले आहेत, त्यांचा वारसा घेऊन हे सगळेजण पुढे चाललेले आहेत. मग यांना आपण सहकार्य करणं गरजेचं आहे का? आपण एकत्र येणं गरजेचं आहे समाजात. आपला समाज आहे, पण आपला समाज काय झालाय? विखुरलाय सगळीकडे. तो समाज एकत्र येणं गरजेचं आहे. एकता महत्वाची आहे, एकसंघ महत्वाचे आहे, एकजूट ही महत्वाची आहे. एकजुटीला बळ असतं, एकजुटीला बळ असतं. आणि मग तेच एक महान कार्य या सर्व थोर विभूती करत आहे. आणि आपण आपला खालीचा वाटा म्हणून आपण यांना फक्त सहकार्य करायचं आहे. मग त्यांचे काय विचार असतील, काय म्हणजे विश्व संमेलना संदर्भात जे काही नियोजन असेल ते सर्व तुम्हाला सांगतीलच. आणि म्हणूनच मी प्रथम असे विनंती करते की शारदा जवंजाळ मामीनी या समाज बांधवांना संमेलनाविषयी मार्गदर्शन करावे. याने आम्हाला थोर संतांची पदवी ही दिलं. छान वाटलं ते त्यांचं जे बोलणं अगदी हे वाटलं. मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, समाज बंधू भगिनी यांचं मी पहिल्यांदा सहर्ष स्वागत. व्यासपीठावर असलेले संतोष भाऊ, आदित्य बारटके, मान्यवर विनंताई कुडाळकर महाराष्ट्र अध्यक्ष, सुनीता हे औंधकर, त्या माझ्या मैत्रिणींच आहेत अगदी. आणि त्यांचे मी सगळ्यांचे आणि समाज बांधवांचे सहर्ष स्वागत करते. मला सांगायचं म्हणजे नागपूरमध्ये 17 व 18 जानेवारीला जो नामदेव महाराज शिंपी समाजाचे महाविश्व संमेलन आयोजित केलेले आहे ते आपल्या सगळ्यांनी मिळून यशस्वीपणे पार पाडायचे आहे. त्यासाठीच आम्ही ठिकठिकाणी जाऊन सर्व समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत. आपल्या समाजाच्या हितासाठी, प्रगतीसाठी आणि भावी पिढीच्या विकासासाठी आपल्या सर्व पोटजाती एकत्र येऊन आपण एकीचे बळ दाखवायचे आहे. आणि शिंपी समाज किती मोठा आहे हे शासनाला दाखवून आपली दखल घेऊन आपल्या मागण्या मान्य करायला भाग पाडायचे आहे. त्यासाठी आपण यानंतर विचार व्यक्त करत आहे संतोष मुळेदादा. आपण सर्व समाज बांधव, माता भगिनी, संत शिरोमणी नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन जे 17 आणि 18 जानेवारी 2026 ला नागपूर येथे होते. नागपूरमध्ये का घेतले याचं कारण सांगतो. महाराष्ट्रात 2 आपल्या आर्थिक राजधान्या, एक मुंबई आणि एक नागपूर, जिथे बऱ्याच प्रमाणावर आपल्याला रेल्वेने जाऊ शकतो, एसटीने जाऊ शकतो, बसने जाऊ शकतो. त्यासाठी तिथे नागपूरला घेतो. त्याचा पुढचा उद्देश की तेथे आपल्याला राहायची म्हणजे ग्राउंड भरपूर मोठं आहे, तिथे ते उपलब्ध झालं आपल्याला. त्या कारणासाठी आपण तिथे घेतो. आणि हे विश्व महासंमेलन घेण्यासाठी आज आपण महाराष्ट्रातल्या 40 संस्था, ज्या नामदेव उन्नती परिषद असो वगैरे छोट्या मोठ्या सगळ्या 40 संस्थांना बरोबर घेऊन, देशातील 350 संस्थांना आपण बरोबर घेऊन हा विश्व महासंमेलनाचा संकल्प सोडलेला आहे. ह्याला सगळ्यांनी तुम्ही हातभार थोडाफार लावलेला पाहिजे. हा 2 दिवसाचा खर्च हा मोठा आहे. हे सगळं आपणच करायचं, ह्याला कोणीही काय देणार नाही. भले गाव सकुटुंब सहपरिवार एवढी विनंती करून माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ
मिनलताई कुडाळकर यांना की त्यांनी हे जे विश्व महासंमेलन आहे याचं स्वरूप काय आहे हे या समाज बांधवांना समजावून सांगावे. व्यासपीठ म्हणजे विश्व महासंमेलन आयोजन समिती आणि पांडुरंग मूर्ती नामदेव महाराज. खरं संतांची उपमा म्हणजे एका कणाची सुद्धा आम्हाला नाही, परंतु जे चांगलं कार्य होतंय ते देवाचा आदेश यावा लागतो आणि त्या आदेशाचे एक साक्षीदार होण्याचं भाग्य मला मिळालं. त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्र हा या प्रोग्रामसाठी आयोजक आहे आणि महाराष्ट्रातून आपल्या सांगली जिल्ह्यातनं एक चांगलं पद माझ्या वाट्याला आलं. हे खूप खऱ्यासाठी करतोय आपण हे. तर इतर जातींच्या तुलनेत माझा शिंपी बांधव, माझा शिंपी समाजातील एक जात अशी भरकटत गेलेली आहे, भटकलेली आहे आणि तिला कुठेतरी एकत्र आणण्यासाठी हा खरं कायास प्रयत्न 3 लोकांना पडला. त्यांना मी तर त्रिमूर्ती म्हणूनच संबोधते. त्यापैकी जे या विश्व महासंमेलनाचे अध्यक्ष आहेत ते भास्कर भाऊ तोंडपे आणि दुसरे आहेत ते मुख्य समन्वयक अनंतरावजी जामजोड आहेत. दोघंही मैत्रीच्या नात्याने एकत्र आलेली, परंतु सामाजिक विचारानेही ते एकत्र आली असं होणार नाही आहे. पण ओबीसी साठी मिळावं म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या चांगल्या उद्देशानं आपण शासनाकडे मागण्या करणार आहोत. हा सगळा हे करत असताना माझा शिंपी गेला कुठं हा प्रश्न खरं प्रत्येक शिंप्याला पडायला पाहिजे. 2.5 फुटाचं मशीन एका घरात कोपऱ्यात कुठंही लावलं जातं आणि त्याच्यावर एखादं कपाट किंवा खरंच जागा नसेल तर मुंबई सारख्या ठिकाणी आपण दिल्ली मुंबईला जर बघितलं, मला वाटतं हिचा एक पिक्चर आहे, शून्यच आहे, त्याची काही झीज वगैरे काही होत नाही, तेल पाणी केलं की खटाखट नवीन मशीन होत असते. पण तरी सुद्धा मी माझ्या हक्काचे पैसे, माझ्या नवऱ्याचे पैसे, मी न कमवलेले पैसे दुसऱ्यांना देते आणि मी ब्लाऊज शिवून आणते. तो माझा व्यवसाय दुसऱ्यांनी पळवलेला आहे. दुसऱ्यांनी म्हणजे कोणी, तुम्ही म्हणजे थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला उत्तर सापडेल की धर्म प्रसाराचं कार्य केलं ते फक्त पंढरपुरातच नाही, त्यांचा जन्म पंढरपुरातला आहे आणि त्यांचं सगळं जे चरित्र आहे ते पंढरपुरात येऊन मिळतं. पण विचार केला तर माझा नामदेव गेला कुठे, की आम्ही रोजच भेटतोय. असं वाटतंय की मला असं वाटलंच नाही की मी ह्यांना कधी बघितलंच नाही, तर पहिल्यांदाच भेटलोय आपण आणि म्हणजे कित्येक वर्षापूर्वीची आमची भेट आहे असं वाटलं. आणि त्यांचं पण सादरीकरण वगैरे मी बघत असते, त्या ग्रुपला पण आहेत आमच्या. असं वेगळ्या प्लॅटफॉर्मला गेलं तर स्त्री शक्ती खूप महान आहे. स्त्री शक्तीचा वापर करून घ्या. घर चूल मूल असं आपलं नाही. कुणीतरी सांगावं तू जा आणि बाहेर पड असं म्हणण्यापेक्षाही माझं महाराजांना आपण आता शिरोमणी म्हणतोय, त्या महाराजांना देवाला नमस्कार करणं म्हणजे सुद्धा गुन्हा होता. अशा काळात नामदेव महाराजांचा जन्म झाला आणि त्यांनी इतर बहुजनांच्या लोकांना एकत्र केलं आणि त्यांना ज्ञान दिलं आणि ते ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानातनं त्यांनी कीर्तनकार उभे केले आणि प्रत्येक जातीचा एक संत असावा हे त्यांची संकल्पना होती. विठू माझा लेकुरवाळा म्हणजे अंगा खांद्यावर विठुरायांच्या खेळवणारे हे नामदेव महाराज होते. तर नामदेव महाराजांना संत शिरोमणी अशामुळे बोललं जातं की सगळ्या संतांची निर्मिती नामदेव महाराजांच्या मुळे झाली. सगळ्या बहुजनांच्या जातीमध्ये एक तरी संत निर्माण झाला आणि त्या नामदेव महाराजांनी म्हणजे त्यांचं व्यक्तिगत जीवन असं होतं. ते आद्य साहित्यकार, आद्य अभंग रचनाकार, आद्य कीर्तनकार आणि विशेष म्हणजे त्या काळात स्त्रियांना न्याय देणारे नामदेव महाराज म्हणजे लोकप्रिय संत होते. त्याचं कारण असं आहे की संत जनाबाई तिला कुणीही थारा दिला नाही, आसरा दिला नाही, परंतु मोठी बहीण म्हणून नामदेव महाराजांनी
त्यांना आसरा दिला आणि त्यांना संत बनवलं. त्या काळात संत बनणं ही फार मोठी गोष्ट होती. तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष शारदामामी जवळजाळ, तसेच पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक श्री संतोष मुळे, तसेच प्रसिद्धी प्रमुख श्री अश्विन बारटक्के, तसेच शिराळाहून खास आलेले महिला प्रतिनिधी सुवर्णा मिरजकर, या सर्वांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सर्व समाज बंधू आणि भगिनी यांचेही खूप खूप आभार. त्यांचं जे पसायदान आहे ना, या पसायदानाने आपण या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. कल्पनेची बाधा न होणे ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी नामाने तया सावे कल्याण, ज्यामुखी निहाल पांडुरंग. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. संत शिरोमणी नामदेव महाराज